बाजारात निघाल्यावर नजर फिरून पाहिल्यावर काय दिसतंय? कालपर्यंत दूध, पनीर, खवा आणि पेढ्यांच्या दुकानात भेसळीचं साम्राज्य होतं. हॉटेल्समध्ये रात्रीचे शिळे अन्न ग्राहकांच्या ताटात सर्रास वाढलं जात होतं. सुगंधित गुटखा आणि विषारी पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री गल्लोगल्ली सुरू होती. सुट्ट्या खाद्यतेलाच्या नावाखाली आरोग्याचा खेळ मांडला गेला होता आणि भडक जाहिराती करून धोकादायक सौंदर्य प्रसाधने तुमच्या आमच्या चेहऱ्याला फासली जात होती. पण जेव्हापासून एफडीए ची कमान आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हातात आली, तेव्हापासून अख्ख्या महाराष्ट्रातील या काळ्या धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. एका पाठोपाठ एक छापे टाकत मुंढे साहेबांनी दूध माफियांचे कंबर डमोडले, भेसळयुक्त दुधाचे कारखाने उद्ध्वस्त केलेत, मुंबई पुण्यातील मोठ्या आलिशान हॉटेल्सना कुलूप ठोकलंय आणि कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून माफियांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राला एकच मोठा प्रश्न पडलाय, तो म्हणजे दुधापासून गुटख्यापर्यंत सगळ्यांना सरळ केल्यानंतर आता एफडीएचा आणि तुकाराम मुंढे यांचा मोर्चा गल्लीबोळातील चिकन, मटण आणि मच्छी शॉपवर वळणार का? चिकन मटण दुकानांवर एफडीए काय कारवाई करू शकते, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत एलएस मराठी. एफडीएचा मोर्चा चिकन, मटण आणि मच्छी दुकानांकडे वळला आहे आणि राज्यभरात धडक कारवाईना जोरात सुरुवात सुद्धा झाली आहे. गंगापूर आणि लासूर स्टेशन परिसरात एफडीएच्या पथकांनी अचानक धाडी टाकून तब्बल 12 मांस विक्रीच्या दुकानांची झाडाझडती केली आहे. त्यापैकी 6 दुकाने कोणतीही परवानगी नसताना अन्न सुरक्षा कायद्याचे धंडवडे उडवत चालवली जात असल्याचं उघड झालंय. यावर अधिकाऱ्यांनी जागीच कारवाई करून ती दुकाने सील केली आहेत. मुंबई आणि पुण्यातील मोठ्या नामांकित हॉटेल्स आणि बिर्याणी हाऊसेस मध्ये जेव्हा तपासणी झाली, तेव्हा फ्रीज मध्ये कित्येक दिवसांचे कुजलेले मटण, शिळे चिकन आणि अस्वच्छ पद्धतीने साठवणूक ठेवलेली बिर्याणी सापडली आहे. त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानं या मोठ्या ब्रँड्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की एफडीए नेमकी काय कारवाई करू शकते आणि या मांस विक्रेत्यांवर कोणती कायदेशीर टांगती तलवार आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा म्हणजेच एफएसएसआय अंतर्गत एफडीए ला अधिकार आहेत. जर एखाद्या दुकानात विना परवाना मटण, चिकन कापलं जात असेल, उघड्यावर मांस सांगून ठेवलं असेल किंवा तिथे दुर्गंधी आणि माशांचा सुळसुळाट असेल, तर एफडीए ते दुकान जागेच सील करू शकतात. अनेक दुकानदार चिकन किंवा मटणाचे वजन वाढवण्यासाठी त्यात रासायनिक द्रवाचे इंजेक्शन टोचतात किंवा ते ताजे दिसावे म्हणून घातक रासायनिक रंग लावतात. असा प्रकार आढळल्यास संपूर्ण साठा जप्त करून नष्ट केला जातो आणि दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द केला जातो. सध्या बाजारात काही ठिकाणी बॉयलर कोंबड्यांना मोठे करण्यासाठी आणि त्यांचे वजन वाढवण्यासाठी हार्मोन किंवा स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं जातं आणि इंजेक्शन देऊन कोंबड्यांना मोठं केलं जातं. एफएसएसएआय च्या नियमानुसार पोल्ट्री व्यवसायात अशा प्रकारच्या ग्रोथ हार्मोनच्या वापरावर बंदी आहे. अनेकांना वाटते की बॉयलर कोंबड्या 40 ते 42 दिवसात मोठ्या होतात कारण त्यांना इंजेक्शन दिलं जातं. मात्र काही ठिकाणी पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांना दिलेली इंजेक्शन ही ग्रोथ हार्मोन्सची नसून लसीकरणाची असतात. कोंबड्यांना राणीखेत किंवा गुंगोरा सारख्या घातक आजारांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही वैद्यकीय इंजेक्शन्स दिली जातात. काही फार्म्स मध्ये कोंबड्यांना आजारांपासून वाचवण्यासाठी अँटीबायोटिक्स दिली जातात. भारतामध्ये अन्न सुरक्षा नियमानुसार बाजारात कोंबडी विकण्यापूर्वी ठराविक दिवस आधी औषधोपचार बंद करणं बंधनकारक आहे, जेणेकरून मांसात औषधाचे अंश राहणार नाहीत. मात्र याचा तोटाही आहे. पोल्ट्री उद्योगात अँटीबायोटिक्सचा अतिवापर किंवा हॉटेलमध्ये जुने कुजलेले मांस वापरणे यामुळे मांस खाणाऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोके निर्माण होत आहेत. कोंबड्यांना सातत्याने दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्समुळे त्यांच्या शरीरात सुपर बग्स तयार होतात. असे मांस खाल्ल्याने ते बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. परिणामी भविष्यात जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा त्याच्यावर अँटीबायोटिक किंवा गोळ्या अजिबात लागू पडत नाहीत आणि साधे आजारही जीवघेणे ठरू शकतात. हॉटेल्समध्ये अनेक दिवस फ्रीज मध्ये ठेवलेले कुजलेले मटण किंवा शिळं चिकन वापरल्यास त्यात सॅल्मोन सारखे घातक विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे मांस खाणाऱ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि डिहायड्रेशनचा त्रास होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या आजारी प्राण्याचं किंवा दूषित मांस विकल्यामुळे ग्राहकाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला तर फक्त लायसन्स रद्द होत नाही, तर भारतीय न्याय संहितेच्या आणि अन्न सुरक्षा कायद्याच्या कडक कलमानुसार थेट गुन्हा दाखल होऊन 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 6 महिन्यांपासून थेट जन्मठेपेपर्यंतच्या कठोर तुरुंगवासाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात सापडायचं नसेल आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा असेल तर चिकन, मटण आणि मच्छी शॉप चालवणाऱ्यांनी नियमानुसार कोणते नियम पाळले पाहिजेत हे नीट समजून घेतलं पाहिजे. सर्वात पहिला आणि अनिवार्य नियम म्हणजे
दुकानाचा अधिकृत FSSAI परवाना म्हणजेच लायसन्स असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे लायसन्स दुकानाच्या अशा भागात लावलं पाहिजे तिथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आणि तपासणी अधिकाऱ्याला ते सहज दिसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुकानाचा लुक आणि तिथली रचना बदलणं भाग आहे. तुमचं दुकान समोरून पूर्णपणे काचेने बंदिस्त असलं पाहिजे जेणेकरून बाहेरील धूळ, माशा आणि कचरा आतल्या मांसावर बसणार नाही. मांस कापण्याची जागा, वापरले जाणारे चाकू आणि लाकडी ठोकळा दररोज स्वच्छ केले पाहिजेत. नियम असे सांगतात की तुम्ही दुकानात चिकन किंवा मटण उघड्यावर टांगून ठेवू शकत नाही, तर त्यासाठी दुकानात फ्रीज असणं अनिवार्य आहे, ज्याचे तापमान कायम 4 ते 8 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राखलेलं पाहिजे, जेणेकरून मांस खराब होणार नाही. दुकानात काम करणारे जे नोकर किंवा कारागीर आहेत त्यांची दरवर्षी अधिकृत डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट दुकानात तयार ठेवावे लागतं. कारण काम करणाऱ्या व्यक्तीला कोणताही संसर्गजन्य आजार नसावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. जे प्राणी किंवा कोंबड्या कापण्यासाठी आणता ते पूर्णपणे निरोगी असणं आवश्यक आहे आणि ते कुठून खरेदी केले त्याचा पक्का बिल नोंद वहीत असायलाच हवी आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील FDA आता कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेण्याच्या मूड मध्ये नाहीये. सुट्टे खाद्यातील विकणारे आणि विना लेबल फरसाण विकणारे जसे आता मार्केटमधून गायब झाले आहेत आणि लोकांनी पॅकबंद वस्तू विकायला सुरुवात केली आहे, तसाच मोठा शिस्तबद्ध बदल आता मटण आणि चिकन मार्केटमध्येही आणण्याचा प्रशासनाचा ठाम निर्धार आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळून स्वतःचे खिसे भरणारे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय टिकवायचा असेल तर आजच दुकानात काचेचे कपाट बसवा, फ्रीज सुरू करा, लायसन्स काढून घ्या आणि स्वच्छता राखा. जर नागरिक म्हणून तुम्हाला कुठे अस्वच्छता किंवा बेकायदेशीरपणे मांस विक्री होताना दिसली तर तुम्ही थेट FDAच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून या मोहिमेत सहभागी होऊ शकता. सावध राहा, सुरक्षित अन्न खा आणि कायदे पाळा, कारण आता FDAची नजर थेट तुमच्या ताटातील मांसाच्या तुकड्यावर आणि तो विकणाऱ्या दुकानावर आहे.